आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपणा सर्वांना माझा जय भीम, जय शिवराय. मी व्ही नारायण बोलतोय आणि तुम्ही पाहत आहात समता क्रांती चॅनल. मित्रांनो, आज मी 5वा एपिसोड करणार नाही, परंतु एक बातमी आपल्याला द्यावीशी वाटली. ती बातमी आपल्यासमोर मी सादर करणार आहे. तामिळनाडूमध्ये मदुराई या ठिकाणी, या पोलीस स्टेशनमध्ये जी घटना घडली ती मानवतेला लाजवेल अशी घटना घडली. सैतान सुद्धा इतकं वाईट कृत्य करणार नाही अशी गोष्ट तामिळनाडूमध्ये घडलेली आहे. तर त्या पोलीस स्टेशनमध्ये एका 2 इसमांना, त्याचा मुलगा आणि तो, यांना पोलीस स्टेशनमध्ये बंद करण्यात आलं. बंद करण्यात आल्यानंतर त्यांचा अमानुष छळ केला. त्यांना मारलं जायचं. 9 जण त्यांना मारायचे, त्यांना रक्त निघेपर्यंत मारायचे. आणि ते थकल्यानंतर पाणी पित नव्हते, तर दारू पिऊन ते पुन्हा त्यांना मारायचे. अशा पद्धतीनं त्यांचं रक्त सांडेपर्यंत मारायचे. आणि मग त्यांना लुंगी द्यायची आणि ते लुंगीनं पुसून काढायला रक्त सांगायचं. अशा प्रकारे त्यांच्यावर अत्याचार होते. आता हे अत्याचार इतक्या पद्धतीनं झालं की त्यांच्या गुप्त अंगावर सुद्धा बुटाच्या लाथा मारण्याचं काम केलं. इतकं भयानक, सैतानाला लाजवेल अशा प्रकारचं कृत्य त्या ठिकाणी घडलं. आणि मग अशा प्रकारे त्या पोलीस स्टेशनमध्ये रेवती नावाची एक कॉन्स्टेबल होती, पोलीस शिपाई. तर ती ज्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर आली त्यावेळेला तिला त्या कैदेमध्ये विवळण्याचा आवाज आला. आणि मग तिनं त्या ठिकाणी जाऊन बघितलं. आम्मा आम्मा बचाव असं त्यांच्या तोंडून येत होतं. आणि अशा प्रकारे तिनं पाहिलं. तर त्यावेळेला तिला धक्काच बसला की बाबा हा काय प्रकार आहे, हे तुम्हाला कोणी केलं. तर अशा प्रकारे त्यांनी आपलं निवेदन केलं. निवेदन केल्यानंतर की बाबा आम्हाला या ठिकाणी मुद्दामच आणून ठेवलेलं आहे, आमच्यावरती असा छळ होतोय असं त्या कॉन्स्टेबलला त्यांनी सांगितलं. आणि त्यांची अवस्था बघून तिला चक्कर येण्याची वेळ आली. त्यानंतर त्या 9 जणांना तिनं विचारलं की यांचा काय गुन्हा आहे म्हणून त्याला तुम्ही इतकं मारलेलं आहे, या पद्धतीने केलेलं आहे. तर त्यांनी काय कारण सांगितलं, तर त्या ठिकाणी जे कृत्य झालं त्याला कारणीभूत हे लोक आहेत. कारण लॉकडाऊनमध्ये ज्या वेळेला लॉकडाऊन होत होता त्यावेळेला याने आपली दुकानं चालू ठेवलेली होती. आणि त्यामुळे त्यांना आम्ही आणून त्याला जाब विचारण्यासाठी आम्ही या पोलीस स्टेशनला घेऊन आलो. ह्याने आम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात केली की बाबा आमचा गुन्हा काय नसताना तुम्ही कसं काय आणलं. म्हणून आम्ही त्यांना सबक शिकवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे, अशा प्रकारे तिला सांगण्यात आलं. आणि मग ती म्हणाली की एवढ्या गोष्टीसाठी तुम्ही एवढ्या पद्धतीनं, मग तिला चूप बसायला सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर त्या लोकांचा रक्त हे झाल्यामुळे, सांडल्यामुळे त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे मग ते मृत्यू झाल्यानंतर ती घटना कशा प्रकारे घडली, मग ती कोर्टात केस गेली. त्याच्या बायकोने कोर्टात केस टाकली. आणि कोर्टात केस गेल्यानंतर त्या ठिकाणी विचारणा करण्यात आली, बाबा हे कुणी पाहिलेलं नाही, कशा प्रकारे घडलेलं आहे. त्यावेळेला रेवतीने काय सांगितलं की बघा, जजनं सांगितलं मी तुम्हाला जे काय सत्य घटना घडलेली आहे ती संपूर्ण नमूद करेन, परंतु मला 2 मुली आहेत, माझा संसार आहे. या 2 मुलीचं संरक्षण, माझं संरक्षण आणि माझी पोलीसची नोकरी बदली पाहिजे, तर मी तुम्हाला सत्य निवेदन सांगेन. मग त्यावेळेला तिला प्रोटेक्शन देण्याचं जजने कबूल केलं. जजने कबूल केल्यानंतर मग त्या महिलेने सांगितलं की अशा प्रकारे लॉकडाऊनमध्ये या लोकांची दुकानं त्यावेळेला बंद करत असताना जबरदस्तीने या लोकांनी त्यांना आणलं. या ठिकाणी त्यांचा अमानुष छळ केला, त्यांना मारहाण केली, रक्त सांडेपर्यंत 9 जणांनी दमछाक होईपर्यंत या लोकांना मारलं.
आणि त्यामुळे रक्तस्राव झाला आणि रक्तस्रावामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर इतकी अशी भयानक घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. आज प्रशासन आहे, आज या लोकांना काय वाटतंय की हे जे लोक अशा अमानुष पद्धतीनं याचा छळ करून मारतायत, तर कुठलाही गुन्हेगार जरी असाला तरी सुद्धा त्याचा छळ करणं हे घटनेच्या विरुद्ध आहे, संविधानाच्या विरुद्ध आहे. संविधानाच्या 32 कलमाने तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुणीही राहून घेऊ शकत नाही. तुम्हाला त्याला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, तो त्याला उत्तर देईल, परंतु तुम्हाला अमानुषपणे मारहाण करून काही करायची तुम्हाला संविधान संमती देत नाही. आणि अशा प्रकारे असे असताना सुद्धा आमचं कोण काय वाकडं करणार आहे, आम्हाला कोण काय करणार. आमचे या मंत्र्याबरोबर संबंध आहेत, त्याच्याशी संबंध आहेत. अशा संबंधातून या लोकांनी ना भीती जी आहे ती भीती उरलेलीच नाही. आणि त्यामुळे पोलीस ठाण्यामध्ये आमचं कुणी काय वाकडं करू शकणार नाही, आमच्या विरुद्ध कुणी बोलणार नाही, कुणी ग्वाही देणार नाही. ही परिस्थिती घडल्यामुळेच असे गुन्हे घडतात. आणि याला जर कायद्याच्या चौकटीमध्ये बसून जर कायद्याप्रमाणे यांच्यावरती जर कारवाई होत असती पहिल्यापासून, तर हे गुन्हे घडले नसते. परंतु या गुन्हे घडण्याला सुद्धा सरकारच कारणीभूत आहे. सरकारने त्यांना प्रोटेक्शन दिलं, सरकारने त्यांना त्या पद्धतीने हे केलेलं आहे आणि मग सरकार त्यांचा बचाव करतं या वेळेला. आणि म्हणून त्यांचा हौसला वाढलेला आहे, म्हणून त्यांना भीती उरलेली नाही. आपल्याला कुणीही काही करणार नाही अशी त्यांची मनोधारणा झाली. आणि म्हणूनच हे कृत्य घडलं, म्हणूनच हे गुन्हे घडत आहे. संपूर्ण भारतामध्ये अशी परिस्थिती, एका ठिकाणी असं म्हणता येणार नाही, प्रत्येक ठिकाणी अशा परिस्थितीतून लोकांना जावं लागते. प्रत्येकाला एक भीती निर्माण झालेली आहे की निष्कारण मला कुणीतरी अडकवून या पद्धतीनं मारेल की काय, अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण होत झाली आहे. आणि मग याला कारणीभूत जे आहेत ते यांना वरदहस्त देणारे अधिकारी, यांना पाठीशी घालणारे राजकारणी, यांच्यामुळे यांची उचले वाढत आहे. आज त्या परिस्थितीला, त्या माणसावरती जो प्रसंग आला की त्याला अशा पद्धतीनं मारहाण करण्यात आली, त्याला किती यातना झाली असती, काय माणूस की उरले की नाही या भारतामध्ये असं म्हणायला वाटतं. काही सुद्धा इथं उरलेलं नाही, माणूस नावाचं चीज उरलेलं नाही. अरे रावणाला लाजवेल असं तुम्ही केलं. रावणाने तरी अशा पद्धती काय केलेलं आहे, सीतेला उचलून नेलं पण तिची विटंबना केली नाही, सीतेला कुठल्याही पद्धतीचा त्रास दिला नाही, तरी त्याला आपण राक्षस म्हणतोय. म्हणजे या रावणापेक्षा सुद्धा राक्षसाची कृत्य या लोकांनी केलेलं आहे. रावणाने आपल्या बहीण शूर्पणखा हिचं नाक आणि स्तन कापलं रामाच्या सांगण्यावरून, म्हणून त्याने सीतेला उचलून नेली, परंतु सीतेची विटंबना केली नाही, तिच्या विरुद्ध कुठलंही कृत्य केलं नाही. पण या नराधमाने फक्त एवढं कारण असताना, छोटंसं कारण असताना सरकारने त्यांना सांगितलं की बाबा लॉकडाऊन आहे, लॉकडाऊनच्या वेळेला हे झालं नाही पाहिजे, तर त्यांचा थोडासा उशीर झाला दुकान बंद करण्यासाठी, एवढा वेळ झाला नव्हता, तरी सुद्धा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं, मारहाण करण्यात आलं. याच्या पाठीमागची कारण लोकांना माहीत आहे, परंतु लोक बोलत नाही. काय कारण असतील याच्या पाठीमागे इतका अमानुष मारणं, मरेपर्यंत मारण्याचं काय कारण असेल? त्यांच्याकडे काहीतरी खंडणी, पैसे किंवा लाच मागितलीच असेल ना. आणि म्हणूनच यातून हे कृत्य घडलेलं असणार, हे काही नवीन नाही. पोलीस स्टेशनमध्ये हे कुणी जरी बोलत नसलं तर हे नवीन नाही, सगळ्या जगाला माहीत आहे. लहान मुलाला सुद्धा विचारलं तर पोलीस काय करतात ते त्यांनाही माहीत आहे. आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली. सोमनाथ सूर्यवंशी या नावाचा मुलगा जो कॉलेजमध्ये शिकत होता, LLBचं त्याचं शेवटचं वर्ष होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळचं जे संविधान आहे त्याची मोडतोड झाल्यामुळे त्या ठिकाणी आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये या सूर्यवंशीला पकडलं गेलं आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. आणि मृत्यूचं कारण पोलिसांनी काय सांगितलं की त्याच्या अचानक छातीमध्ये कळा यायला लागल्या, मग आम्ही हॉस्पिटलला नेलं आणि त्याला
हॉस्पिटलनं सांगितलं की तो मृत्यू झालेला आहे. अशा पद्धतीनं म्हणजे हार्ट अटॅक ना आम्ही मारहाण केली म्हणून झालेलं नाही, पण त्या ठिकाणी अमानुष मारहाण झाली हे हॉस्पिटलचा सुद्धा रिपोर्ट आला. आणि त्या पद्धतीनं मग यंत्रणा त्यावेळेला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसने सांगितलं की पोलिसाचं काही चूक नाही, पोलिसने काय मारहाण केली नाही. अशा पद्धतीचं हे केलं म्हणजे त्या पोलिसांना पाठीशी घालण्याचं काम या लोकांनी केलं आणि त्यामुळे त्यांचे हौसले वाढत आहेत. त्यामुळे हे जात्यांध लोक कुणासाठी काय करतील सांगता येणार नाही. आणि मग आज ती केस जी आहे आता ते सिद्ध झालेलं आहे की पोलीस स्टेशनमध्ये त्याचा मृत्यू घडलेला आहे. हे आपलं वैद्यकीय तपासणीतून सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आता त्यांना काय सजा होते ते आपण बघूया. औरंगाबाद खंडपीठामध्ये माननीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर ती केस चालवत आहेत आणि ती आता केस चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यासाठी सुद्धा अभिव्यक्तीचा अपमान झालेला आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी या लोकांना जे तामिळनाडूमध्ये जे झालं, तामिळनाडूमध्ये ज्या गुन्हेगारांना फाशी देण्याचं सुनावलं 9च्या 9 जणांना, तशाच प्रकारे हे जे कारणीभूत असतील त्यांना सूर्यवंशीच्या खुनाबद्दल फाशीची शिक्षा महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे, तरच या न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास बसेल, अन्यथा नाही. कारण मग लोकांच्या लक्षात येईल की न्यायव्यवस्था सुद्धा राजकीय लोकांची बटीक बनलेली आहे आणि तसं चित्रसुद्धा उभा राहत आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या की कशा प्रकारे माणुसकीला काळीमा फासणारी कृत्य या भारतात होत आहेत. तरीसुद्धा हे निर्लज्ज लोक जे घडवून आणत आहेत त्यांना कधीही दुःख होत नाही. त्यांच्या मनात राक्षस आहे, त्यांच्या मनात अशा प्रकारच्या घाणेरड्या प्रवृत्ती आहेत. तर या प्रवृत्ती केल्याशिवाय या देशाचं भलं होणार नाही. हा देश अंधश्रद्धेच्या गटारामध्ये जातोय आणि त्याला खतपाणी घालणारे राजकीय लोक आहेत, त्याला संरक्षण देणारे हेच आहेत. तर या ठिकाणी मी जो हा एपिसोड आहे तो मी या ठिकाणी समाप्त करतो. मित्रांनो, ही एक दुर्दैवी घटना आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल मी जे तुम्हाला निवेदन केलेलं आहे ते योग्य असेल, तुम्हाला पटलेलं असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, लाईक जरूर करा आणि शेअर करा. कुठून हा तुम्ही व्हिडिओ पाहताय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या प्रतिक्रिया हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळू द्या. तर या ठिकाणी हीच विनंती करतो. जय महाराष्ट्र, जय भारत.